राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि सत्तेची समीकरणं जुळण्याऐवजी आता जुन्या वादांना फोडणी मिळताना दिसत आहे. नवी मुंबईचे किंगमेकर आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली आहे. भाजपने परवानगी दिली तर यांचे नामोनिशाण मिटवून टाकेल. हे नाईकांचे विधान म्हणजे केवळ राजकीय विधान नसून महायुतीमधील धुसफूस आता चव्हाट्यावर आल्याचे स्पष्ट संकेत आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेत म्हणजेच बीएमसी मध्ये शिंदे गट स्वतंत्र गट नोंदणी करून भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊया सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. नवी मुंबईचे किंगमेकर मानले जाणारे गणेश नाईक सध्या प्रचंड संतापलेले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेत त्यांनी भाजपला दैदिप्यमान यश मिळवून दिले असले तरी महायुतीमधील जागा वाटपाच्या कसरतीने त्यांच्या मनावर जखमा केल्या आहेत. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपला सर्व संयम सोडून दिला. नाईक म्हणाले, भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष आहे, म्हणूनच आम्ही पक्षश्रेष्ठींचा आदेश शिरसावंध मांडला. पण मनाला न पटलेल्या गोष्टी आमच्या कार्यकर्त्यांनी केवळ माझ्या शब्दाखातर शांतपणे सहन केल्या. जर भाजपने मला एकदा मोकळीक दिली तर मी यांचं म्हणजे शिंदे गटाचं नामोनिशाण मिटवून टाकेन. मी हे आजही पुन्हा बोलत आहे. परंतु नाईक एवढे संतापले का आहेत? चला नाईकांच्या संतापाची मुख्य कारणं समजून घेऊया. सर्वप्रथम नवी मुंबईतील अवास्तव मागणी. शिंदे गटाने नवी मुंबईत 57 जागांची मागणी केली होती, तर नाईक केवळ 20 ते 22 जागा देण्यास तयार होते. शेवटच्या क्षणापर्यंत चाललेल्या या ओढाताणीमुळे नाईक नाराज होते. मग द्वितीय ठाणे आणि कल्याणमधील पराभव. नाईकांच्या मते ठाण्यात भाजपच्या घोड्यांचे लगाम मुद्दाम खेचले गेले. जर भाजपने तिथे स्वतंत्रपणे ताकद लावली असती तर चित्र वेगळे असते. नंतर तृतीय, स्वतंत्र लढण्याची भूमिका. नाईकांनी असा प्रस्ताव दिला होता की संपूर्ण MMR क्षेत्रात सर्व पक्षांनी स्वतंत्र लढावे आणि ज्याचे नगरसेवक जास्त येतील त्याला महापौरपद द्यावे. पण मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. या वादावर विरोधकांनी आणि मित्र पक्षांनी दिलेली मते आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. मित्रांनो, चला एक एक मत जाणूया. सर्वप्रथम संजय राऊत म्हणाले की गणेश नाईक जे बोलले ते भाजपच्या मनातलं आहे. भाजपला आता शिंदेची गरज संपली आहे. हे तर फक्त सुरुवात आहे. लवकरच शिंदे गटाला भाजप गिळकृत करेल. त्यानंतर संजय शिरसाट शिंदे गटचे नेते म्हणाले की नाईक साहेब मोठे नेते आहेत. त्यांनी अशी विधाने करणे महायुतीच्या धर्माला धरून नाही. आम्ही आमची ताकद दाखवली आहे, म्हणूनच आम्हाला 29 जागा मिळाल्या आहेत. मग अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणाले की युतीमध्ये थोड्याफार कुरबुरी असतात. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून हा विषय सोडवू. नाईक साहेबांच्या भावना आम्ही समजून घेऊ. हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाय फॅक्टर ठरू शकतो. जर हा वाद विकोपाला गेला आणि शिंदे सेनेने महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर खालील 5 मोठ्या घडामोडी घडू शकतात. सर्वप्रथम, मुंबईत ठाकरे शिंदे एकत्र येण्याची शक्यता. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास किंवा शिंदे गटाने तटस्थ राहून ठाकरेंना मदत केली तर मुंबईत भाजपचा महापौर बसणे अशक्य होईल. त्यानंतर द्वितीय, केंद्रातील सत्तेवर परिणाम. एकनाथ शिंदेकडे लोकसभेचे 7 ते 8 खासदार आहेत. महाराष्ट्रात युती तुटली तर केंद्रात भाजपला म्हणजेच NDAला टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. त्यानंतर तृतीय, ठाणे आणि नवी मुंबईतील संघर्ष. ठाणे हा शिंदेचा गड आहे तर नवी मुंबई नाईकांचा. युती तुटल्यास या दोन्ही शहरात रक्ताळलेला राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो. मग चौथं, मराठी अस्मिता विरुद्ध हिंदुत्व. भाजप पुन्हा एकदा हिंदुत्व आणि विकास या मुद्द्यावर लढेल तर शिंदे गट मराठी माणूस आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन लोकांसमोर जाईल. यामुळे मराठी मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होईल. मग पाचवा, राज्यातील मध्यावधी निवडणुकांचे सावट. जर महायुतीमधील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले तर राज्यातील सरकार धोक्यात येऊन मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारता येत नाही. चला आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. मुंबई महापालिकेत म्हणजेच BMC मध्ये शिंदे गट स्वतंत्र गट नोंदणी करून भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे का? मित्रांनो, मुंबई महापालिकेचे निकाल लागून 10 दिवस झाले तरी सत्ता स्थापनेचा पेच सुटलेला नाही.
भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी 29 जागा जिंकलेल्या शिंदे गटाशिवाय त्यांना सत्ता स्थापन करणे कठीण आहे. अशातच शिंदे गटाने स्वतंत्र गट नोंदणी करण्याचा घेतलेला निर्णय भाजपच्या गोटात खळबळ माजवणार आहे. मुंबई महापालिकेत सत्ता राबवताना स्थायी समिती, शिक्षण समिती आणि सुधार समिती या अत्यंत महत्त्वाच्या असतात. विशेषतः स्थायी समिती जिच्या हातात पालिकेच्या तिजोऱ्याच्या चाव्या असतात. चला आता जाणूया की धोक्याची गणितं काय आहे ते. सर्वप्रथम गटनेता कोणाचा. जर संयुक्त नोंदणी झाली तर भाजपचा गटनेता असेल. याचा अर्थ सभागृहात शिंदेच्या 29 नगरसेवकांना भाजपच्या आदेशानुसार चालावे लागेल. मग द्वितीय, समित्यांवरील प्रतिनिधित्व. स्वतंत्र गट राहिल्यास शिंदे गटाचे 3 सदस्य स्थायी समितीवर सहज जातील. संयुक्त गटात मात्र कोणाला सदस्य बनवायचे याचा अंतिम निर्णय भाजपच्या हातात राहिला असता. तृतीय, स्वतंत्र अस्तित्व. शिंदे गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवतो. भाजपच्या छत्रछायेखाली राहण्याऐवजी स्वतंत्र बसल्यास त्यांना आपले कार्यालय आणि स्वतंत्र राजकीय अस्तित्व राखता येईल. गणेश नाईक यांचे विधान आणि शिंदे गटाची स्वतंत्र गटनोंदणी ही केवळ महापालिका निवडणुकीपुरती मर्यादित नसून आगामी विधानसभा आणि राज्याच्या भविष्यातील राजकारणाची नांदी आहे. भाजप आपल्या मोठ्या भावाच्या भूमिकेतून किती लवचिकता दाखवते आणि एकनाथ शिंदे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी किती ताणतात यावर महाराष्ट्राचे पुढचे राजकारण अवलंबून असेल मित्रांनो. बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये सविस्तर सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.